बातमी आहे प्रभाग क्रमांक 26 मधील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाची। आज रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता वाकड येथील ग्रामदैवत म्हातोबा व दत्त मंदिर येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ संपन्न झाला। यावेळी आघाडीचे उमेदवार तुषार कामठे, सारिका गणेश कसपटे, सीमा साठे आणि संकेत जगताप यांनी मंदिरात नारळ फोडून ग्रामदैवताचे व दत्तगुरूंचे आशीर्वाद घेत प्रचार रॅलीची सुरुवात केली। या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी परिसरातील हजारो नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दर्शवला। त्यांच्या उपस्थितीत वॉर्ड क्रमांक 26 मध्ये भव्य रोड शो रॅली काढण्यात आली। या रोड शोचे विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक बैलगाडीवरून करण्यात आलेले उमेदवारांचे प्रचार फेरी। या अनोख्या प्रचार पद्धतीमुळे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले। रॅली दरम्यान नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत आघाडीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक प्रगतीच्या मुद्द्यांवर ही आघाडी निवडणूक रिंगणात उतरली असून वॉर्ड क्रमांक 26 मध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला। ग्रामदैवतांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठिंब्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहुयात। कोण म्हणता येणार नाही, सारिकाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। येणार 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 कोण, आहे कोण। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मध्ये भव्य रोड शो सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांनी या ठिकाणी युती केलेली आहे। स्वतः खासदार निलेश लंके या रोड शोला आलेले आहेत। एकंदरीत कसं पाहताय, दोन्ही राष्ट्रवादीची या ठिकाणी ताकद वाढलेली आहे। तुम्ही स्वतः रोड शोला उतरलात, काय सांगाल एकंदरीत? आज खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र मला पाहायला मिळालं। ते म्हणजे जनता उत्स्फूर्तपणे आमच्या या उमेदवारांच्या पाठीशी उभी राहिलेली पाहायला मिळत आहे। कारण शहरी भागामध्ये इतका मोठ्या प्रमाणात कधी रोड शो होत नाही किंवा कधी एखाद्या सभा इतक्या मोठ्या स्वरूपात होत नाही, पण आज या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा एक सुशिक्षित कुटुंबातला आहे, एक सुसंस्कृत कुटुंबातले प्रत्येक जण रस्त्यावर या ठिकाणी उतरलेले आहे। आमच्या महिला भगिनी असू, आमच्या युवक मित्र असू, ज्येष्ठ मंडळी असू, त्यामुळे या गर्दीवरून एक लक्षात येतं की निश्चित या प्रभागातील आमचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील। एकंदरीत शहरभर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी झाली। त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून त्यांनी आयातांना उमेदवारी दिली। तसंच काहीसा प्रकार या प्रभागात देखील घडलाय। अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले गणेश कसपटे, त्यांच्या मिसेसला आता आपण पाहतोय आपल्या पक्षाने न्याय दिलेला आहे। ते या पॅनलमध्ये आता उभे आहेत। तुषार कामठे त्याचं नेतृत्व करतात, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी पक्ष हा फक्त दहशत दडपशाही करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून होत आहे। तुम्ही पाहिलं असं लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आणि आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या दडपशाहीचा वापर करून, दडपशाहीच्या बळाचा वापर करून अनेक उमेदवार बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला। वास्तविक पाहता त्या पार्टीमध्ये, त्या पक्षामध्ये निष्ठावंतांना किंमत नाही। जो फक्त आयात लोकांना बरोबर घ्यायचं, धनदानग्या लोकांना बरोबर घ्यायचे, त्यांना तिकीट द्यायचे आणि त्यांना खुर्ची बसवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं। पण माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार हा पक्ष सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी सत्तेवर नेण्याचं काम करतो। तर सर्वसामान्यांची जाण असणारे जर उमेदवार त्या सभागृहात बसले तर निश्चित त्याचा फायदा ह्या जनतेसाठी होतात। तुम्ही पाहिलाच ना, आमचे उमेदवार तुषारराव एकदम सर्वसामान्य कुटुंबातील आणि नेहमी प्रत्येकाची धडपड असणारे, आमच्या कसपटेताई असो, आमच्या साठेताई असो किंवा आमच्या तुषार संकेत जगताप असो, हे सर्वसामान्यांची जाण असणारे उमेदवार आहे।
कुणी घराणेशाही असणारे उमेदवार या ठिकाणी दिले जात नाही. आमच्याकडे फक्त सर्वसामान्यांची जाण असणारे उमेदवार आहे. निश्चित मी आपल्याद्वारे या प्रभागातील जनतेला या ठिकाणी विनंती करतो की या आमच्या चारही उमेदवारांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. भरघोस मताने निवडून द्या. आमचा नगरसेवक पुढे कार्यालयात बसणार नाही, पण आमच्या नगरसेवकाला एक मेसेज केला, एक फोन केला तर तुमच्या दारात येऊन तुमची समस्या सोडवण्याचं काम करेन हेच या ठिकाणी ग्वाही देतो. या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते अबकी बार सोपारचा नारा देतात, ते आमचाच महापौर होणार, याला ब्रेक लावणार का आपण? हे फक्त नारा आहे, घोषणा आहे. पुणेकर सुज्ञ, पुणेकर या राज्याला दिशा देणारं शहर आहे, त्यामुळं हे या ठिकाणी यांचा नारा आहे, हे मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अनेकदा पिंपरी चिंचवड शहरात आलात, आज पुन्हा एकदा आलात. परवा दोन्ही राष्ट्रवादी संयुक्त पत्रकार परिषद झाली. अजितदादांनी त्यामध्ये आरोप केलेत की या ठिकाणी भाजपची सत्ता होती, अक्षरशः पालिका पोखरून खाल्लेली आहे, भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे, कर्जबाजारी झालेली आहे, की काही श्रीमंत महानगरपालिका होती. श्रीमंत महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेची सुरुवात झाली. हे शहरामध्ये IT असू, औद्योगिकरण असं ते कुणी आणलं असेल ते आदरणीय पवार साहेबांनी, आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय अजितदादांनी सुद्धा या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासाचा हा घोडदौड या ठिकाणी पुढे नेलेला आहे. त्यामुळं पुणे शहर असू किंवा पिंपरी चिंचवड असू, हे फक्त आदरणीय पवार साहेब असू दादांमुळे त्या ठिकाणी घडलेलं आहे. त्यामुळे जनता ही विसरणार नाही. आजच्या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक आपल्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देताना पाहायला मिळतात. ही उद्याची विजयाची नांदी म्हणायची का? मी तर एक विश्वासाने सांगतो, खात्रीने सांगतो, आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तुम्ही माझ्याकडे बाईट घ्यायला आमचे चारही उमेदवार सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील या ठिकाणी विश्वास देतो, खात्री देतो. निश्चित आपण पाहतोय खासदार निलेश लंके आपल्या सोबत होते. खरं तर या रोड शो मध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांनी देखील सांगितलेलं की येत्या 16 तारखेला गुलाल आमचा असणार आहे. खरं तर आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 26 मधील चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आपल्या सोबत या ठिकाणी आहेत आणि त्यांनी विश्वास व्यक्त केलाय की हे भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून येतील. प्रभाग क्रमांक 26 मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक असलेल्या सारिका गणेश कसपटे यांना शेवटच्या क्षणी डावलण्यात आलंय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता त्यांनी शड्डू ठोकलेत. स्वतः त्यांच्या पत्नीने, गणेश कसपटे यांच्या पत्नीने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी घेतलेली आहे. आज प्रचाराचा शुभारंभ करत आहे. स्वतः गणेश कसपटे आपल्या सोबत आहे. काय प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? शेवटच्या क्षणी भाजपमध्ये तुम्ही आता या ठिकाणी आलात, नाराजी व्यक्त करताय, एकंदरीत काय म्हणणे तुमचं? नमस्कार. या ठिकाणी मी गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं निष्पक्षपणे काम करत होतो. आमदारांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षणी मी त्यांच्याबरोबर उभं राहिलो. परंतु शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी कट केली आणि मला 1-1.5 वाजता साधारण निर्णय घ्यावा लागला की गेल्या बरेच वर्ष ज्या पक्षाचं काम केलं तो सोडून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट याबरोबर जाऊन निवडणूक लढवावी लागत आहे. म्हणून ओपनचं तिकीट नसल्यामुळे सर्वसाधारण पुरुषऐवजी मी माझ्या पत्नीला महिला ब गटातनं उमेदवारी घेतलेली आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी लोकलच्या इलेक्शनला पक्ष हा जास्त महत्वाचा नसतो, तर काम करणारी माणसं ही हवी असतात. तर सेंट्रलचे प्रश्न वेगळे असतात, राज्याचे प्रश्न वेगळे असतात, परंतु या ठिकाणी नगरसेवक हा सर्वसामान्यपणे उपलब्ध असावा अशी माझी एक भावना आहे. आणि मी एक पर्टिक्युलरली जस्ट सांगू शकेल की गेल्या 10 वर्षामध्ये 2017च्या नंतर आता माझ्या पत्नीच्या विरुद्ध आरतीताई चोंदे ह्या या ठिकाणी आता हे करत आहेत, विरुद्ध आहेत. परंतु माझं म्हणणं हे आहे की त्यांनी त्या उपलब्ध जास्त नव्हत्या किंवा जास्तीत जास्त कामं त्यांनी केलेली नाहीयेत. तर जास्तीत जास्त काम करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी असं मी जनतेला एक आवाहन करत आहे. एकंदरीत कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? खरं तर तुम्ही घरोघरी जाऊन डोर टू डोर प्रचार सुरू आहे तुमचा, महिलांचा त्या ठिकाणी पाठिंबा मिळतोय, एकंदरीत काय सांगाल? अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. लोकांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही गेली सातत्यानं 5 वर्ष आणि आधीची नगरसेवकांची 5 वर्ष सातत्यानं काम करताय. आम्ही जनतेला सामोरं जात होतो, अनेक प्रश्न आम्ही सोडवत होतो. त्यामुळे जनतेचं म्हणणं आहे की आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे. त्याच्यामुळं माझ्या पत्नीला सौ सारिका कसपटे यांना जास्तीत जास्त लोक मतदान करतील याची मला खात्री आहे. आणि लोकांचं म्हणणं हेच आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त उपलब्ध आणि ऍक्सेसेबल असणारा माणूस जर असेल तर त्यालाच आम्ही नगरसेवक या ठिकाणी म्हणून संधी दिली जाईल. खरं तर दोन्ही राष्ट्रवादींची ताकद आता तुमच्या पाठीशी आहे. काय वाटतं, समोरचं आव्हान आहे तुम्हाला? आता सध्याची लढत भारतीय जनता पार्टी विरुद्ध सर्व पक्ष,
म्हणजे सत्तेत अजितदादा सुद्धा असतील, ते जसे सांगतात की लाडक्या बहिणींचा आम्हाला फायदा होतो, तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही एकत्र असल्यामुळं आणि बाकीच्याही पक्षांची आम्हाला साथ असल्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्याने आम्ही विजयी होऊ याची आम्हाला खात्री आहे. निश्चित आपण पाहतोय गणेश कसपटे आपल्यासोबत होते. अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं, मात्र शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आलंय आणि त्यांनी ती संधी साधून जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं तिकीट मिळवलंय. त्यांच्या मिसेस सारिका कसपटे हे आता निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहतोय या ठिकाणी मोठा पाठिंबा त्यांना मिळतो. आज खरं तर प्रचाराचा नारळ त्यांनी फोडलेला आहे. आपण वेळोवेळी या ठिकाणचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. प्रभाग क्रमांक 26 मधून आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चारही उमेदवार, अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व अजित पवार गट दोघांनी मिळून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ ते करतात आहे. ग्रामदैवत म्हातोबा महाराज मंदिर या ठिकाणी थोड्याच वेळात नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ करणार आहे. शहराध्यक्ष तुषार कामटे आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करूयात. खरं तर आता प्रचाराचा नारळ फोडताय तुम्ही, या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी आता एक झालेले आहेत, चारही उमेदवार तुमचे सज्ज झालेले आहेत. काय एकंदरीत सांगाल, कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? 100% लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे. ही जनसमुदाय आपल्याला त्याची साक्ष देत आहे. आज आपल्यालाही कल्पना असेल ह्या महानगरपालिकेचं भाजपने किती वाटोळं केलेलं आहे आणि हे भाजपने जे महापालिकेचं कर्तबाजार केलेलं आहे त्यातनं वाचवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एक होऊन लढत आहेत. ज्या पवार साहेबांनी अजितदादांनी शाश्वत विकास या शहराचा केला होता, ते शाश्वत विकासालाच अनुसरून आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये हा शहराचा विकास पुढे चालू ठेवू. भाजपने त्यांच्या निष्ठावंतांना डावलून बाकीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी दिली आहे. अशातच आपल्या पक्षाने जे आहे त्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी दिली. गणेश कसपटे यांच्या पत्नी असतील, त्यांना आपण उमेदवारी दिलेली, त्याच्याबद्दल काय सांगा? भाजपचे निष्ठावंत म्हणता तुम्ही, पण भाजपचे निष्ठावंत नाही. जे नेते आज भाजपची तिकीट वाटत आहेत ते भाजपचे होते का याचा विचार आपण लोकांनी केला पाहिजे. ते भाजपच्या विचारांचे नाहीये, म्हणून त्यांनी जे भाजपचे निष्ठावंत होते त्यांना डावलण्यात आलेलं आहे आणि भाजपने जे आयात केलेले नेते आहेत त्याच नेत्यांनी त्यांच्या समर्थकांना इथं तिकीट दिलेलं आहे. ज्या आमच्या सारख्या कसपटे असतील किंवा आमच्या गावातील स्थानिक नेते असतील, इंगवले असतील, साठे असतील, नानगुडे असतील, त्या लोकांनी जे चिन्ह भाजपचं पोचवलं त्या लोकांना डावलण्याचं काम या भाजपने केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे तिकिटाचा त्यांनी निकष काय लावलेला आहे. त्या तिकिटाचा निकष लावताना त्यांनी फक्त आर्थिक व्यवहार त्याच्यामध्ये केलेले आहेत. जे निष्ठावंत आहे त्यांना बाजूला ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून जो कामाचा व्यक्ती आहे, जो शहराची अस्मिता आहे, अशा व्यक्तींना तिकीट देण्याचं काम आणि युवकांना पुढे घेऊन जाण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमध्ये तुम्ही मोठा भाऊ ठरलेला आहात. या प्रभागात 4 जागा तुम्ही लढत आहे. आता आपण पाहतोय तुमच्या दोघांची युती आहे. दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामनावर आहे. एकंदरीत काय विश्वास वाटतो तुम्हाला? 100% लोकांचा कौल हा आमच्या बाजूने असणार आहे. लोकांचा कौल हा विकासाच्या बाजूने आहे. लोकांचा कौल हा शाश्वत विकासाच्या बाजूने आहे. लोकांचा कौल हा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. लोकांचा कौल हा सामान्य जनतेसोबत आहे. लोकांचा कौल हा सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आहे. म्हणून मला विश्वास आहे की हा सर्व जो प्रभाग आहे आमचा, आणि 4 तिकीट आम्ही तुतारीचे चिन्ह लढवलेले आहे, त्याचं कारण पण तसं आहे. ज्या आदरणीय साहेबांनी IT पार्क हे इंदोरीमध्ये आणलं आणि त्याच्याने आमच्या प्रभागाचा जो विकास झालेला आहे त्याचा माननीय पवार साहेबांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणूनच आम्ही हा प्रभाग आमच्या चिन्ह लढवण्याचा मानस ठेवला होता आणि तो आम्हाला दादांनी मोठेपणा घेऊन तिथं न्याय दिलेला आहे. आणि या दोघांच्या साक्षीने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ही सामान्य जनता साहेबांच्या दादांच्या मागे ठामपणे उभी राहील आणि या प्रभागाचा विकास जास्त मोठ्या प्रमाणात केला जाईल ही आम्हाला शाश्वती आहे. परवा अजितदादांची पत्रकार परिषद झाली, तुम्ही अजितदादांच्या बाजूलाच बसला होता. दादांनी हे सांगितलं की 17 ते 22 जो काळ होता त्या ठिकाणी भाजपची सत्ता होती. महानगरपालिका कर्जबाजारी त्यांनी केलेली आहे आणि त्याला कुठेतरी वाचा फोडायची असेल तर या राष्ट्रवादी आणि शरदचंद्र पवार दोन्ही राष्ट्रवादीला निवडून द्यावं. 100% तुम्हाला माहित असेल जेव्हा आम्ही महापालिकेमध्ये निवडून आलो तेव्हा 4200 कोटीच्या ठेवी महापालिकेमध्ये होत्या आणि आजची महापालिकेची परिस्थिती पाहिली तर 24,000 कोटीचं खर्च त्या महापालिकेवर केलेला आहे. आणि हे खर्च केले ते भाजपने केलेलं आहे. हे सर्व लोकांना ज्ञात आहेत. म्हणूनच आम्ही भाजपच्या विरोधामध्ये ही लढाई आम्ही लढत आहोत. आमचं व्यक्तिशः भाजपला विरोध नाही, पण भाजपने ज्या पद्धतीने चुकीची कामं केली त्या चुकीच्या कामाला आमचा विरोध आहे. आमची महापालिका वाचली पाहिजे, आमच्या शहराचं कल्याण व्हायला पाहिजे, म्हणून आमची लढाई असेल. आणि ही विकासाची लढाई आहे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई आहे. आणि याच्यामध्ये नक्कीच लोकांचा कौल हा आमच्या बाजूने असेल हा विश्वास आम्हाला आहे. 26 नंबर प्रभागाचा 16 तारखेला काय निकाल असेल? नक्कीच ही जनता तुम्हाला सांगते, त्याची साक्षी तुम्हाला 16 तारखेला समजेल. गुलाल हा आमचाच असेल. कोणी कितीही म्हणले, लोक हे सुज्ञ झालेले आहेत. चिन्ह पाहून लोक मत देणार नाही. हा प्रभाग 26चा मतदार हा खूप सुज्ञ आहे. लोकसभा विधानसभा हे पक्षाचे चिन्ह मतदान होतं, पण आज तुम्ही पाहिलं असेल प्रभागाची परिस्थिती. भाजपचे जे नगरसेवक होते आमच्यासोबत बाकी 3 लोक, त्यांनी महापालिकेमध्ये काय विषय मांडले, त्यांनी कुठलीही निविदा प्रसिद्ध केली किंवा कुठला विषय मांडला हा त्यांनी दाखवून द्यायचा
माझं ओपन चॅलेंज या भाजपच्या पॅनलला आहे की त्यांनी सामान्य जनतेसाठी पाण्याचा प्रश्न असू, रस्त्याचा असू, स्मार्ट सिटी असू, नदी सुधार असू, जी कामं झाली त्याच्यामध्ये ह्यांनी कुठं विषय मांडला तो पण त्यांनी शोधला पाहिजे. आणि आज मी ओपन चॅलेंज तुमच्या माध्यमातून देऊ इच्छितो. कसपटे वस्तीला एवढे आरक्षण आता प्रलंबित आहे, ते कुठल्या आरक्षणाला पाठपुरावा या लोकांनी केला त्याचे त्यांनी लोकांपाशी येऊन सांगावं. त्यांनी एक निवेदन दिलेलं महापालिकेत दाखवायचं आणि तो मंजूर केलेला आधार कार्ड त्यांनी दाखवायचा. आज पण आम्ही राजकारणाचा बाहेर पडण्याची धमक या तुषार कामटेमध्ये आहे, कारण आम्हाला विश्वास आहे आणि आम्हाला माहिती आहे 5 वर्षामध्ये जीबीमध्ये पाण्यासंदर्भात जेवढे आंदोलन झाले, जे उपोषण झालं त्याच्यामध्ये इथले स्थानिक आमच्यासोबतचे एकही नगरसेवक तिथे उपलब्ध नव्हते. आज रोडचा विषय असेल, कसपटे वस्तीचा जो रोड आपण गेलाय तिथल्या शेतकऱ्यांनी तो ताब्यात देण्याचं काम शेतकऱ्यांनी केले, पण आजही तिथं काम झालेलं नाही. त्याच्याबद्दल हे काय सांगणार आहेत? जिथं शाळेचं आरक्षण आहे त्या जागेबद्दल हे काय सांगणार आहेत? असे असंख्य प्रश्न कसपटे वस्तीला आवाजून उभे आहेत. आज तुम्ही कम्पेअर केलं कसपटे वस्ती आणि निलक, तुमच्या लक्षात येईल विकास हा कोणी केलेला आहे आणि कशा पद्धतीने केलेला आहे. म्हणून ही जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असेल आणि येणाऱ्या 16 तारखेला गुलाल हा आमचाच असेल. निश्चित आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे आपल्या सोबत होते. त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलाय की या ठिकाणी 4 उमेदवार जे आहेत ते आमचे निवडून येतील. त्याचबरोबर त्यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय, मागील टर्म मध्ये तुम्ही काय कामं केली ती आम्हाला दाखवा, नाहीतर आम्ही राजकारण सोडून देऊ. सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ कसपटे व त्यांच्या सहपत्नी सारिकाताई कसपटे यांनी भाजप पक्षाचे सर्वसाधारणपणे चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. त्यांना पिंपरी चिंचवड या भागाचे सुधारीकरण करण्यासाठी एक चान्स हवा होता, पण भाजप या पक्षाने त्यांचे तिकीट नाकारल्यामुळे शरदचंद्र पवारजी व अजितदादा पवार यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला राष्ट्रवादी पक्षाचे तिकीट दिलेले आहे. आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की आमच्या पक्षाला कशाप्रमाणे किती बहुमताने निवडून आणायचे व विजयी करायचे यावर आम्ही ठाम आहे व आम्ही हे कार्य पुढील प्रमाणे असेच जोमाने करत राहू, हीच आमची अपेक्षा आहे. एकंदरीत काय विजयाचा विश्वास वाटतो तुम्हाला? जसं तुम्ही सांगितलं अनेक वर्ष भाजपचं काम करत होते, शेवटच्या क्षणी ताईंना डावलण्यात आलं, मग पवार साहेबांनी विश्वास दाखवला, तिकीट दिलं, आता उमेदवारी मिळाली, प्रचाराचा नारळ फुटतोय, काय सांगाल? आम्ही आज प्रचाराच्या नारळ फोडत आहे व भाजपने आम्हाला डावलल्यामुळे आम्ही प्रचंड बहुमताने व विश्वासाने सगळ्यांचा विश्वास कमावून आमचा प्रचार असाच जोरात चालू ठेवू व भाजपला आमची ताकद दाखवून देऊ. एकंदरीत ताईंनी सांगितल्याप्रमाणे भाजपमध्ये अनेक वर्ष ताई काम करत होते, शेवटच्या क्षणी डावललं, आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई होती. म्हणजे ज्यांच्या बरोबर आपण काम केलं आता त्यांच्या विरोधात लढण्याची वेळ. ते पक्षाने तर हे केलेलंच आहे की ऐन टायमिंगला तिकीट नाकारलं आहे, पण त्यांना त्याचा पश्चाताप होईल की ऐन वेळेला त्यांनी चांगल्या माणसाला डावललंय, त्याचा त्यांना पश्चाताप नक्कीच होईल. एकंदरीत कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करणार आहात? आता कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? लोकांना तर आतापर्यंत कळून आलेलंच आहे की कोण कामं करताय कोण नाही. एक म्हणजे पक्षाचाच फक्त विचार करू नाही तर माणसाचाही विचार केला पाहिजे. पक्ष काय आज आहे तर उद्या नाही, त्याच्यामुळे माणसाने प्रत्येक जो उमेदवार उभा आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याच्या कामाकडे बघितलं पाहिजे आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करून दिलं पाहिजे. एकंदरीत काय विश्वास वाटतो सारिकाताईंबद्दल? त्यांनी म्हणजे एक पहिल्यापासून चांगल्या समाजात काम करत आले, गरजूंनाही नाही का मदत करत राहिलेले आहेत, असं कोणाचंही नाही की त्यांनी मदत केलेली नाहीये. त्यामुळे वरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. लोकांनाही आता लोकांची वेळ आहे की त्यांचा विश्वास कसा खरं करू शकतात ते. एकंदरीत आपण पाहतो आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष आता सोबत आलेले आहेत, ताकद मोठी निर्माण झालेली आहे, 4 जणांचा पॅनल तयार झालाय. काय वाटतं, भाजपला आव्हान देसाल तुम्ही? मोठ्या प्रमाणे त्यांना आव्हान देणार आम्ही. आमची युती खूप मोठ्या प्रमाणे झालेली आहे. आमच्या पॅनल मधले 4 उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना आम्ही मोठ्या प्रमाणे प्रचार त्यांचा करणार आहे. आणि गणेश भाऊजी आणि सारिकाताईंनी तळागाळापासून लोकांची मदत केलेली आहे. त्यांचं खूप काम मोठ्या प्रमाणे आहे. लोकांनी कसं चिन्ह न बघता, पक्ष न बघता माणूस काय काम करतोय, त्यांनी कुठल्या प्रकारे त्यांची मदत केलेली आहे ते बघून त्यांनी हे करावं, मतदान करावं अशीच आमची अपेक्षा आहे. आणि आमच्या पक्षाला मोठ्या संख्येने त्यांनी निवडून आणावे हीच आमची अपेक्षा आहे. ज्या भाजपमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं, मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी तिकीट कापलं. आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती, एकंदरीत कसं पाहतायचं?
आता हे तर होणार आहे, कोणाच्या विरुद्ध कोणीतरी जाणार तर आहे आणि एक कुठला तर एक पक्ष जिंकणार आहे. पण सगळ्यांनी जे काम करताय, ज्यांच्यावरती चांगली निष्ठा आहे, त्याला निवडून आणावं ही आमची जनतेकडनं अपेक्षा आहे.